हरिओम श्रीराम अहमदन. माझं नाव प्रेमा रामचंद्र घाडी इडा वडा उपासना केंद्र. आज माझा दुसरा अनुभव तुम्हाला सांगते. माझ्या डोळ्याच्या ऑपरेशनचा अनुभव. माझा पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन एक व्यवस्थित झालं. तो ऑपरेशन व्यवस्थित झालं म्हणून माझ्या दोन्ही डोळ्यामध्ये डॉक्टरने मला मोतीबिंदू सांगितलं आणि दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागणार. म्हणून मला आता काय करणार म्हणून बोललं एका डोळ्याचं पहिलं ऑपरेशन करून. म्हणून पहिला एका डोळ्याचं ऑपरेशन केलं. नंतर सर बोलले की मी 15 दिवसांनी जर तुमचं जर ऑपरेशन हे ओके झालं तर तुम्हाला दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन सांगणार. तर म्हटलं चालेल. आणि मला मेन म्हणजे दम्याचा त्रास आहे. माझे बाकी सगळे रिपोर्ट नॉर्मल, फक्त मला दम्याचा त्रास आहे. पण बोललो ती सिस्टर बोलली की जर तुमचा दमा वगैरे चालू असेल तर तुमचं ऑपरेशन होणार नाही. म्हटलं बघूया, बापूच्या कृपेने काय होईल ते बघूया. मानसीवीराला बोलली तू तारीख घे. म्हटलं काय होईल ते बघूया बोललो. आणि तिने तारीख घेतली. तारीख घेऊन आम्ही घरी आलो. 15 दिवस माझ्या डोळ्याचे ऑपरेशनचे झाले आणि ऑपरेशनला 2 दिवस बाकी राहिले आणि माझा एवढा दमा चालू झाला की मानसीवीरा म्हणजे आता काय करतेस तू, आता काय तुझं ऑपरेशन होतं आहे की नाही होतं आहे. म्हटलं तू शांत राहा, बघूया, बापूच्या कृपेने होईल व्यवस्थित. बोललो काय तू टेन्शन करू नको. तिने मला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरकडे नेऊन इंजेक्शन देऊन आणलं दम्याचं. त्याच्यानंतर मशीन लावली, वापेची गोळ्या घेतला तरी काय नाही. आणि नंतर तिच्या भावाने मला घरी म्हणजे मारू हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केलं. तो मला लोअरपरेला घेऊन गेला. तिथे त्यांनी मला 3 वेळा मशीन लावली, गोळ्या दिला, काय कमी नाही. मला भाचा म्हणतो आता काय करूया, तारीख म्हटलं नको, तू काही करू नकोस, बघूया आपण किती काय होतं ते. सकाळी उजेडं सकाळी मी 7 वाजता मारू हॉस्पिटलमध्ये गेली. बसली जाऊन. माझा दमा काय कमी नाही, दमा चालू. तिथे मी माझ्याबरोबर दम्याच्या गोळ्या घेऊन गेलेली. गोळी मी घेतली आणि वरती आम्हाला बोलवलं. आम्ही गेलो वरती, सर्व जाऊन बसलो. सिस्टर बता सगळे ओके आहेत ना. म्हटलं हो सगळे बरोबर आहेत, काही नाही. पेशंट लोक बोलले. आम्ही शांत बसले. माझा भाचा बोलला तू आधी काय बोलू नको, बघूया पुढे काय होतं ते. माझं नामस्मरण चालू, दोन्ही नामस्मरण चालू. मला सामर्थ्य जाता बी माझं चालू आणि रामाचंही जप चालू. म्हटलं काही कुठचा तरी मार्ग मला बापू मिळवून दे आणि या डोळ्यातून मी बाहेर पडून दे एकदा, पण मला परत नको इकडे यायला. म्हणून मी बोलली त्यानंतर थोडा दमा चालू, दमा चालू. काय करणार, सिस्टर येते, एक पेशंटला घेऊन जाते, एक पेशंटला घेऊन जाते. मला भीती वाटत होती. बोलले काय, लास्टला माझा नंबर. म्हटलं बापू काय होतं आहे, ऑपरेशन होतं आहे की नाही का, मला घरी जावं लागतं आहे. म्हटलं काय करणार. म्हणून मी आली. सिस्टर आली, प्रेमा घाडी नाव घेतलं. उठून उभी राहिली उठून मी. आणि अक्षत खरंच मला असं एवढं बरं वाटलं ना की जो माझा दमा चालू झालेला तो मला दमा काही जाणवला नाही. अक्षत मी चांगली उभी राहिली. सिस्टर मला म्हणते चांगली आहेस ना प्रेमा तू. म्हटलं हो चला मी येते. सिस्टरबरोबर मी आतमध्ये गेले, ऑपरेशन थिएटरला गेली. झोपली वगैरे. ऑपरेशन जे करत होते ते मला दिसत होतं, पण गुंग केल्याने ते आम्हाला काही कळत नव्हतं, पण ते दिसत होतं. पण ऑपरेशन एवढं व्यवस्थित झालं की मी ऑपरेशन करून बाहेर आली. आणि माझ्या भाच्याचा फोन आला की 2 भाचे आहेत ना, एका भाच्याला फोन आला की राजू कसं झालं ऑपरेशन आतेचं. तर व्यवस्थित झालं, काय नाही, दमा बिमा काय नाही, सगळं दमा तिचा गेला, काय नाही. हरिओम श्रीराम अंबज्ञ.